तो केवळ चोरी, घात व नाश करायला येतो. मी तर त्यांना जीवनप्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, योहानकृत शुभवर्तमानामध्ये येशू ख्रिस्त स्वतः हे वाक्य सांगत आहे. या वचनामध्ये येशू ख्रिस्त आपल्याला 2 व्यक्तींची ओळख करून देत आहे. पहिल्याने तो आपल्याला चोराची ओळख करून देत आहे की चोर या जगामध्ये कशासाठी आलेला आहे आणि चोर आपल्या जीवनात काय करतो हे त्याने या वचनात सांगितलेलं आहे. आणि दुसरी तो स्वतःची ओळख करून देत आहे. तो असं सांगत आहे की मी तर त्यांना जीवनप्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलेलो आहे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्याला नीट समजून घ्यायला पाहिजे की येशू ख्रिस्त आपल्याला चोराबद्दल जे सांगत आहे तो आपल्याला मानवी चोराबद्दल तर सांगत आहे, पण आत्मिक जगामध्ये सैतान आपल्या जीवनामध्ये या चोराप्रमाणेच काम करत आहे. आपण या जगामध्ये जीवन जगत असताना आपल्याला माहीत आहे चोर ज्यावेळी येतो त्यावेळी तो आपल्याला सांगून येत नाही. तुमच्या घरी जर चोराला चोरी करायची असेल तर तो तुम्हाला अगोदर कळवणार नाही की आज रात्री मी तुझ्या घरी येऊन चोरी करणार आहे किंवा अमुक दिवसात मी तुझ्या घरी येऊन चोरी करणार आहे. तो कधीच कल्पना देत नाही. चोर अशा वेळेला येणार ज्यावेळी तुम्हाला कल्पना नसेल, तुम्ही बिनधास्त असाल, त्यावेळेला चोर तुमच्या घरामध्ये चोरी करायला येणार. आणि तो चोरी करायला येणार त्यावेळी तो काय तुमच्या घराच्या दारातून शिरणार? अजिबात नाही. तो तुमच्या घराच्या समोरच्या दारातून येणार नाही. मागच्या दारातून येईल, खिडकीतून येईल किंवा समोरच्या दारातून जरी तो आला तरी तो असं दरवाजा उघडून आतमध्ये येईल का? नाही. तुम्ही घराचे दरवाजे बंद करून ठेवता रात्री झोपताना किंवा तुम्ही कुठेही तुमच्या घरामध्ये असाल बेडरूममध्ये, पण तुमचा मुख्य दरवाजा नेहमी काही लोक बंद ठेवतात. त्यांना भीती वाटते, चोराचीच भीती वाटते म्हणून ते बंद ठेवतात. म्हणून तो जर येणार त्यावेळेला तो सुरुवातीला तुमच्या घराची म्हणजे तुमचं घर फोडणार. तो खिडकीतून येऊ, दरवाजातून येऊ, कुठून पण येऊ, पण तो तुमच्या दरवाजाची फोड करणार. म्हणजे तो तुमच्या दरवाजाला जे काही ताळं असेल किंवा जे काही तुमचा दरवाजा खिडकी बंद असेल ते तोडणार आणि तो तोडून तो आतमध्ये शिरणार. आणि आतमध्ये शिरल्यानंतर त्याला सगळीकडे शांती दिसली. म्हणजे तुम्ही जर झोपी गेलेला असाल, माणसं रात्रीची गाढ झोपेत असतात, त्यांना काही कळत नाही, त्यावेळेत असेल तर तो लगेच तुमच्या घरातली महत्त्वाची जी वस्तू आहे, सोनं आहे, दागिना आहे, तुमचे जे काही महत्त्वाच्या वस्तू आहेत ते तो चोरून घेऊन जाईल. पण या दरम्यान जर कोणाला जाग आली की आपल्या घरामध्ये कोणतरी आलेला आहे आणि तो त्याला पाहायला गेला आणि त्याने पाहिलं की चोर आलेला आहे, मग तो त्याला विरोध करायला जाईल, त्यावेळी चोर त्याचा घात करणार. चोर काय तुम्ही त्याला विरोध करायला गेल्यावर चोर तुम्हाला सांगेल का क्षमा करा, मला माफ करा, तुमच्या घरात मी चोरी नाही करत, मी निघतो म्हणून? असं तो तुम्हाला सांगणार नाही. तो तुम्हाला मारणार. म्हणजे तो तुमचा घात करणार. आणि घात करत असताना तुम्ही जर अधिक प्रतिविरुद्ध केलात, तुम्ही जर बलवानाने ताकदीने त्याला विरोध केला तर तो तुमचा नाश पण करणार. म्हणजे तो तुम्हाला मारून पण टाकेल. म्हणून काही ठिकाणी आपण बातम्या ऐकतो, वाचतो पण की चोरी करत असताना माणसांनी घरातल्याने विरोध केला, चोरांनी त्यांना मारलं आणि इतकं मारलं की ठारच मारून टाकलं. आणि ठार मारून तो तुमच्या घरातली सोनं, पैसा, जे काही मौल्यवान वस्तू आहेत तो चोरी करून घेऊन जाणार. ही आहे चोराची गोष्ट. ह्या चोराप्रमाणेच आत्मिक जगामध्ये सैतान आपल्या जीवनामध्ये काम करतो. तो आपल्या घरामध्ये अशाच पद्धतीने शिरतो. जसा हा देहधारी चोर आपल्या घरामध्ये शिरतो, त्या पद्धतीने आत्मिक जगामध्ये सैतान पण आपल्या जीवनाची चोरी करतो. आणि चोरी करत असताना तो आपला घात करतो आणि आपला नाश करतो. अनेक पद्धतीने
आपण नीट विचार केला तर आपल्याला समजून येईल की सैतान आपल्या जीवनात कशा पद्धतीने काम करतो. खूप लोकांना असं वाटतं की माझ्या काकाने मला फसवलं म्हणजे माझ्या काकाने मला त्रास दिलेला आहे, माझ्या मावशीने मला फसवलेलं आहे, माझ्या अमुक नातेवाईकाने मला त्रास दिलेला आहे. पण त्याचा वापर सैतानाने केलेला आहे. तुमच्या जीवनात चोरी करण्यासाठी सैतानाने त्याचा वापर केलेला आहे. मुळात तो तुमच्या जीवनात असं काही करायची इच्छा ठेवत नसेल, पण सैतानाने त्याचा वापर केला आणि तुमच्या घरातली चोरी करायला लावली आहे. मी तुम्हाला उदाहरण सांगते. काही दिवसापूर्वीच एका कुटुंब प्रार्थनेसाठी आलेला आणि त्यांनी सांगितलं की आमची मुलगी चुकीच्या मार्गावर गेलेली आहे, एका चुकीच्या मुलाच्या प्रेमात ती पडली आहे आणि आम्ही सांगतो तिला की त्या मुलाशी लग्न करू नको, कारण असं केल्याने तुझं पुढचं भविष्य चांगलं असणार नाही, तुला पुढे खूप त्रास होईल. त्यांचं हे बोलणं अतिशय बरोबर होतं, कारण कोणतेच आई वडील आपल्या मुलीला अशा मुलाच्या हातात देणार नाही जो अतिशय वाईट संगतीत आहे आणि पुढे जाऊन त्या मुलीचं तो नुकसान करेल. म्हणून तिचे आई वडील त्याला समजवत होते, पण मुली ऐकायलाच तयार नाही आहे. मुलगी ऐकायलाच तयार नाही आहे आणि त्यामुळे त्या कुटुंबातली जी स्त्री होती ती म्हणत होती की ती मुलगी सांगते जर तुम्ही मला त्या मुलाबरोबर लग्न करून देणार नाही तर मी आत्महत्या करेन, आणि वडील सांगतात जर त्या मुलाशी तू लग्न केलंस तर मी आत्महत्या करेन. त्यावेळी मी त्या कुटुंबाला समजवलं की नीट शांत व्हा, समजून घ्या की सैतान तुमच्या जीवनामध्ये तुमच्या जीवनाची चोरी करायला लागलेला आहे. अशा पद्धतीने तो तुमच्या जीवनात चोरी करायला लागलेला आहे. त्याने त्या मुलीला भुरळात पाडलेला आहे, ज्यामुळे तिला पण कळत नाही की काय चुकीचा निर्णय ती घेत आहे आणि त्या चुकीच्या निर्णयाने त्या मुलीचं आयुष्य सैतान चोरून घेईल आणि तिचं आयुष्य चोरत असताना दुसऱ्या बाजूने तिच्या वडिलांचं आयुष्य पण सैतान चोरून घेईल. हालेलुया, 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 हालेलुया. मी तुम्हाला हे उदाहरण सांगितलं. आज अशाच पद्धतीने प्रत्येकाच्या घरामध्ये हे सुरू आहे. हे एक उदाहरण झालं त्या मुलीच्या बाबतीत, पण आपल्या व्यक्तिगत जीवनात पण अशा गोष्टी घडतात. सैतान आपल्याला एखादा आजार देतो आणि त्या आजारात आपण येशूवर विश्वास ठेवत नसतो आणि आपण देवावर पूर्ण भरोसा ठेवत नसतो. त्यावेळेला सैतान आपली चोरी करायला लागतो आणि त्या आजारात काही लोक दीर्घकाळ राहतात आणि त्या काळात त्यांचा मृत्यू पण होतो. आणि काही जणांना तर आशाच नसते की या आजारातून मी बाहेर येईन, या आजारातून मी बरा होऊ शकेन, या संकटातून मी बाहेर येईन, असे त्यांची आशाच नसते, कारण त्यांना देवाचं प्रेम, येशू ख्रिस्ताची ओळख नसते. पण आपण जे येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे, आपण जे देवावर प्रेम करणारे आहोत, आपल्याला येशू ख्रिस्त या वचनातून सांगत आहे, मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून या जगात आलेलो आहे. म्हणजे चोर जे आपल्या जीवनात काम करतोय त्या चोराचं काम आपल्या जीवनातून नष्ट करायला आणि आपलं जीवन विपुलतेने आशीर्वादित करायला येशू ख्रिस्त या जगामध्ये आलेला आहे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जर तुम्ही विश्वासी कुटुंब आहात, तुमचं संपूर्ण घर येशूवर विश्वास ठेवतोय किंवा तुम्ही एकटे पण विश्वास ठेवत असाल, तर तुमचं देवावर प्रेम आहे, तर सैतान तुमच्या जीवनाची चोरी करणार नाही, कारण तुमचा भरोसा देवावर आहे, तुमची भिस्त देवावर आहे. आणि तुम्हाला ठाऊक आहे, जरी सैतानाने माझ्या जीवनात हे आजार आणलेला आहे, सैतानाने माझ्या जीवनात हे दुःख आणलेलं आहे, हे संकट आणलेलं आहे, पण माझा भरोसा आहे की देव मला नक्की या संकटातून बाहेर काढेल आणि देव तुमच्या विश्वासाप्रमाणे तुमच्या जीवनात कार्यही करतो. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून किती लोक साक्ष देतात की आम्हाला हा आजार होता आणि हा आजार कधीच बरा होणार नाही असं आम्हाला सांगण्यात आलं होतं. काही जणांना भगत सांगतो, काही जणांना उपचारांच्या दरम्यान हे सांगण्यात येतं, पण ज्यावेळी ते प्रार्थनेला येतात, देवाकडे प्रार्थना करतात, येशूवर विश्वास ठेवतात, देवाच्या वचनाप्रमाणे वागायला सुरुवात करतात, त्यानंतर सैतान जे त्यांच्या जीवनात चोरी करत असतो त्या सैतानाचं काम येशू ख्रिस्त थांबवतो आणि त्यांचं जीवन आशीर्वादित करतो आणि त्यांना पूर्णपणे बरं करतो. म्हणून खूप लोक साक्ष देतात की आम्ही बरे होणार नव्हतो, पण देवाने आम्हाला बरं केलं. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, त्यावेळेला सैतानाने जे तुमच्या जीवनामध्ये काम करायला लावलं होतं, त्या सैतानाच्या हातातून देवाने तुम्हाला सोडवलेलं आहे. सैतान जो आपल्या जीवनामध्ये एका चोराप्रमाणे काम करतो, त्या पद्धतीने
सैतान आपल्या जीवनामध्ये काम करत असताना येशू ख्रिस्त आपल्या जीवनात काम करायला तयार आहे, पण आपण येशूकडे आलं पाहिजे आणि त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. नाहीतर तुम्ही असं म्हणाल की आज मी घरीच आहे, म्हणजे तुम्ही असं काही जण जे अविश्वासातले असतात ते असं म्हणतात की देव जर अस्तित्वात आहे, देव जर सगळ्यांवर प्रेम करतो, देव जर लोकांना विपुल जीवन द्यायला आलेला आहे, तर आज लोक एवढ्या आजाराने का मरत आहेत, आज लोक एवढ्या भयानक गोष्टी चुकीच्या पद्धतीने का मरत आहेत, देव त्यांना का नाही वाचवत आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, तुम्ही दुःखी आहात, कष्टी आहात, येशू ख्रिस्ताने त्याचे हात पसरलेले आहेत, पण पहिल्याने तुम्हाला येशूकडे आलं पाहिजे. तुम्ही जर येशूकडे आला नाहीत आणि तुम्ही घरीच बसून बोलताय की आम्हाला इथेच देवाने बरं केलं पाहिजे, तर कसं शक्य आहे? कारण तुम्हाला साधं उदाहरण सांगते, तुम्हाला जर खरोखर बरं व्हायचं असतं तर तुम्ही मानवी रूपाने, आपण मानवी रूपात ज्यावेळी बघतो त्यावेळी आपल्याला ताप आलं, काही डोकं दुखलं, काही आजार झाला तर आपल्याला हॉस्पिटलमध्ये जावं लागतं ना, की आपण घरीच बोलतो नाही आत्ताच इथेच डॉक्टरने मला बरं केलं पाहिजे घरी. डॉक्टर पण तुम्हाला सांगेल अरे हॉस्पिटलमध्ये तरी ये, मला तपासू तरी दे, तुला काय झालेलं आहे, तुला काय आजार आहे ते तर कळू दे, त्यावर मी तुला उपचार देईन, मी घरीच तुला कसं सांगू. आणि घरी जरी डॉक्टर आला तरी तो तुमच्याकडून जास्त चार्ज घेतो, हे तुम्हाला चांगलं माहीत आहे. जरी तुम्ही घरी डॉक्टरांना बोलवलं आणि डॉक्टरांना सांगितलं की मला इथेच बरं कर, घरातच, मी हॉस्पिटलमध्ये येणार नाही आहे, तर डॉक्टर सांगेल माझा येण्याचा खर्च तुला करावा लागेल आणि माझी जास्त फी होईल. तुला मान्य आहे का? श्रीमंत लोक करतात, ते घरात डॉक्टरांना बोलवतात आणि उपचार घेऊन बरे होतात. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जर ही साधी गोष्ट आहे, आपल्याला बरं व्हायचं आहे, तर आपण हॉस्पिटलमध्ये गेल्याशिवाय, उपचार घेतल्याशिवाय आपण जर बरे होऊ शकत नाही, तर देवाला कशाला म्हणता की मी जागीच आहे आणि मला बरं कर? म्हणजे देव का आपला गुलाम आहे का? देवाने आपल्यावर एवढं प्रेम केलेलं आहे, हे संपूर्ण विश्व देवाच्या प्रेमाची साक्ष देतोय. अगोदरच देव आपल्यावर एवढं प्रेम करतोय की या सूर्याच्या प्रकाशाचे तो पैसे मागतोय का आपल्याकडे? अजिबात नाही. आपल्यापैकी कोण असं आहे का तुम्ही सूर्याच्या प्रकाशाचं बिल भरताय? आम्ही तर कोणी भरत नाही. तुम्ही कोणी भरत असाल तर माहीत नाही मला, पण आपण तर कोणी भरत नाही. आपण आकाशात जो सूर्य येतो त्याचं बिल आपण भरत नाही. पाऊस पडला, आता भरपूर पाऊस झाला, त्या पावसाच्या पाण्याचे पैसे भरले का आपण बिस्लरीची बॉटल किती रुपयाला विकत घेतो? 20 रुपयाला. ती पण 1 लिटरची बॉटल, 1 लिटरची बॉटल 20 रुपयाला विकत घेतो. मग देव जो आकाशातून पाऊस पडतो ना, त्याने आपल्याला बिल पाठवायला पाहिजे होतं. यावर्षी पावसाचं बिल एवढं झालेलं आहे, तुम्ही भरा. आपण भरू शकतो? अजिबात नाही भरू शकणार. जग विकून टाकाल ना तरी भरू नाही शकणार. एवढं लक्षात ठेवा. देव आपल्यावर प्रेम करतो, पण त्या प्रेमाचा आपण उलट फायदा नाही घेतला पाहिजे, म्हणजे चुकीचा फायदा नाही घेतला पाहिजे. देव आपल्यावर प्रेम करत आहे, तर आपण नम्रतेने त्याच्याजवळ यायला पाहिजे. आपण पहिल्याने देवाजवळ यायला पाहिजे. म्हणून याकोब येशू ख्रिस्ताचा प्रेषित स्वतः सांगतोय, तुम्ही देवाजवळ या म्हणजे देव तुमच्याजवळ येईल. म्हणजे पहिल्याने आपण पाऊल उचललं पाहिजे, कारण तो आपला बाप आहे आणि आपल्या बापाकडे आपण स्वतः गेलं पाहिजे. कोणता मुलगा जर असा म्हणेल की माझा बाप श्रीमंत आहे, तर माझ्या बापानेच मला सगळं काही पुरवावं, आणि तो बापाकडे जाऊन मागत पण नसेल, बापाकडे जाऊन बघत पण नसेल, बापाला उलटून बोलत असेल, तर त्याचे वडील त्याचे गरजा पुरवतील का? अजिबात पुरवणार नाही. तो म्हणेल हा तो उद्धट मुलगा आहे, या उद्धट मुलाच्या सगळ्या गोष्टी मी कशाला पुरवू? त्यापेक्षा जो मुलगा वडिलांच्या आज्ञा पाळतो, जो मुलगा वडिलांचा आदर करतो, जो मुलगा वडिलाच्या सगळ्या आज्ञा पालन करतो, त्या मुलाला मागण्या अगोदरच त्याचे वडील सगळं काही देतात. त्या मुलाला मागायची गरज जास्त लागत नाही, कारण तो त्याच्या वडिलांच्या आज्ञेत आहे, तो त्याच्या वडिलांच्या प्रेमात आहे. त्याप्रमाणे आपण देवाला म्हणू शकत नाही की मी घरीच बसतो आणि तू मला बरं कर. अशा चुकीच्या मनात भावना निर्माण करू नका आणि असं म्हणू नका की देव अस्तित्वात नाही आहे, देव काय करत आहे. संपूर्ण विश्व देवाच्या प्रेमाची साक्ष देते आणि आपण पण नम्रतेने देवाकडे आलं पाहिजे. आपण पण देवाकडे जाऊन देवाच्या चरणाशी बसणंही महत्त्वाचं आहे. आपण जर देवाच्या चरणाशी बसणार नाही आणि आपण उलटच म्हणत राहू, तर देवाला पण आवडणार नाही. हालेलुया, 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 हालेलुया,
हालेलुया. पण माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, काही लोक स्वतःला शहाणे समजतात आणि म्हणतात की देव अस्तित्वात नाही आहे. तर मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, देव जर अस्तित्वात नाही आहे तर 1 वर्ष तरी स्वतःच्या ताकदीने पाऊस पाडून दाखवा, 1 वर्ष तरी स्वतःच्या ताकदीने सूर्याला वर आणून दाखवा, मग म्हणू शकतो आपण देव अस्तित्वात नाही आहे. तुम्ही साधी गोष्ट पण करू शकत नाही इथपर्यंत की शेतामध्ये जे बियाणं पेरलं जातं त्याचा अंकुर पण माणूस आणत नाही, ते तरी आणून दाखवा. तुम्ही सूर्य तर आणू शकणार नाही हे आम्हाला माहीत आहे, आणि पाऊस पण पाडू शकणार नाही. मग साधं शेवटी छोटंसं एक झाड ज्याला तुम्ही किंमत देत नाही त्या झाडाला तरी तुम्ही स्वतः रुजवून दाखवा, त्याला फळ आणून दाखवा, तर म्हणा की देव अस्तित्वात नाही आहे. पण देव अस्तित्वात आहे आणि देव प्रत्येक माणसावर प्रेम करत आहे. जो माणूस देवाला जुमानीत नाही, जो माणूस उलट देवाला शिव्या देतो, त्यालाही देव आकाशातून पावसाचं पाणी देत आहे, त्यालाही देव सूर्याचा प्रकाश देत आहे, त्यालाही देव या भूमीतून धान्य जे येतं त्याचं उपज देत आहे. माणसाने जे कॉम्प्युटर आणि मोठ्या मोठ्या शोध लावलेले आहेत त्याने माणसाचं पोट भरत नाही आहे. कॉम्प्युटर शोध लावल्याने, मोबाईल शोध लावल्याने माणूस काय पोट भरून जेवू शकतो? भूक लागल्यावर त्याला शेतातल्या अन्नाचीच आठवण येते, भूक लागल्यावर झाडावरच्या फळांचीच आठवण येते. त्याला मोबाईलची आठवण येणार नाही, त्याला लॅपटॉपची आठवण येणार नाही, त्याला मोठ्या मशीनची आठवण येणार नाही. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही नीटपणे समजून घ्या की देव प्रेम करतो, आणि देव एवढं प्रेम करतो की त्याने संपूर्ण विश्व आपल्या हातात दिलेलं आहे. तो आपल्यावर या विश्वावर त्याने अधिकार चालवण्यासाठी आपल्याला निवडलेला आहे, आणि तो आपल्याला एवढी बुद्धी देत आहे, एवढं शहाणपणा देत आहे. विज्ञान ही देवाची प्रगती आहे, विज्ञान हे देवाचं ज्ञान आहे, कारण देव माणसाला ती बुद्धी देतोय शोधण्यासाठी आणि सगळं काही समजण्यासाठी. पण काही चुकीच्या पद्धतीने वागतात, देवाला जुमानीत नाही. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही देवाला जुमानीत नाही आहात, पण देव तुमच्यावर प्रेम करतोय हे खरं आहे, आणि तुम्ही देवाच्या प्रेमाकडे पाहावं ही देवाची इच्छा आहे. म्हणून येशू ख्रिस्त या वचनामध्ये सांगतोय, चोर येतो तो केवळ चोरी व घात व नाश कराव्यास येतो. चोर जे काही करतो ते सगळं चुकीचं करतं, पण येशू ख्रिस्त या जगामध्ये आलेला आहे तो विपुल जीवन देण्यासाठी आलेला आहे. आणि जे मानवी रूपात चोर होते त्यांना पण येशू ख्रिस्त सांगत आहे की तुम्हाला देखील मला विपुल जीवन द्यायचं आहे. म्हणून खूप लोक येशूकडे येण्या अगोदर चुकीचं काम करत होते, खूप लोक येशूकडे येण्या अगोदर अतिशय दुसऱ्यांना मारहाण करणारे, गुंड पद्धतीचे काम करणारे होते. पण येशूचं वचन त्यांना कळालं आणि येशूच्या वचनाद्वारे त्यांचं परिवर्तन झालं, आणि आज ते स्वतः जे पूर्वी गुंड होते, लोकांना मारहाण करणारे होते, आज ते स्वतः लोकांच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करतात, आणि त्यांच्या प्रार्थनेसभेमध्ये पुष्कळ अंधारातले आत्मे येऊन त्यांचं जीवन प्रकाशित होते. हालेलुया, 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 हालेलुया. तुम्हाला माहीत असेल, आपण निवासी शिबिरमध्ये साक्ष दाखवायचो. मायकल विजय कुमार यांची साक्ष तुम्ही पाहिलेली आहे. हा माणूस अतिशय गुंडा पद्धतीचं काम करायचा, इतकी त्याची पावर होती की सगळे त्याला घाबरायचे. पण शेवटी काय झालं, त्याला एवढा मनस्ताप, म्हणजे तो जन्माचा ख्रिस्ती होता, तो येशूला ओळखत नव्हता आणि एवढ्या चुकीच्या कामात होता. पण शेवटी देवाने त्याच्यावर दया केली. त्याच्या बायकोच्या प्रार्थनेद्वारे, त्यांच्या मुलांच्या प्रार्थनेद्वारे देवाने त्याचं हृदय बदललं, आणि आज हे मायकल विजय कुमार स्वतः लोकांच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करतात, आणि त्यांच्या प्रार्थने सभेमध्ये पुष्कळ लोक बरे होतात. हालेलुया, 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 हालेलुया. भारतातले अतिशय चांगले सुवार्थिक जे मरण पावलेले आहे, डीजस दिनकरण, यांच्या जीवनातही देवाने फार मोठं कार्य केलेलं आहे. डीजस दिनकरण अतिशय त्यांच्या जीवनामध्ये अनेक समस्या होत्या, आणि त्या समस्या सुरू असताना त्यांनी आत्महत्या करायचा विचार केला होता, आणि आत्महत्या करायला जात असताना रस्त्यात त्यांना त्यांचे काका भेटले, आणि त्यांना सांगितलं, दिनकरण आत्महत्या करायला जाऊ नको, तर येशू ख्रिस्ताकडे प्रार्थना कर, येशू ख्रिस्त तुला सगळं काही देईल. आणि दिनकरण ब्रदरांनी त्यांच्या काकाचं बोलणं मनावर घेतलं, ते घरी आले, त्यांनी घरी येऊन येशूकडे प्रार्थना करायला सुरुवात केली, आणि त्यांच्या प्रार्थनेद्वारे देवाने जे काही त्यांच्या जीवनात समस्या
समस्या होती, त्यांना चांगली नोकरी मिळत नव्हती. देवाने दया केली, त्यांना चांगली नोकरी दिली, त्यांचं कुटुंब आशीर्वादित केलं आणि हेच दिनकरन ब्रदर स्वतः नंतर जगातली नोकरी सोडून येशू ख्रिस्ताचं काम करायला लागले आणि त्यांनी भारतामध्ये प्रचंड मोठं काम केलेलं आहे. आज त्यांचा मुलगा पॉल दिनकरन हे स्वतः सेवा कार्य चालवत आहे, पण डीजस दिनकरांनी अतिशय चांगलं काम या भारतामध्ये केलेलं आहे. त्यांनी खूप प्रार्थना केली भारताच्या सेवकांसाठी आणि त्याद्वारे देवाने खूप सेवकांना संरक्षणही दिलं. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देव आपल्याला विपुल जीवन द्यायला आलेला आहे. येशू ख्रिस्त आपल्याला विपुल जीवन द्यायला तयार आहे, पण आपण पण त्याच्याकडे येणं आणि त्याच्यावर विश्वास ठेवणं हे गरजेचं आहे. आपण जर त्याच्याकडे आलोच नाही आणि त्याच्यावर विश्वास ठेवलाच नाही तर तो आपल्याला विपुल जीवन कसं देणार? तो आपलं जीवन कसं बदलणार? मी तुम्हाला उदाहरण सांगते. सोपंच उदाहरण आहे. तुमच्या बँकेमध्ये तुमचं अकाउंट आहे आणि गेले 5 वर्षात तुम्ही त्या अकाउंटमध्ये 1 रुपया पण टाकला नाही आणि 5 वर्षानंतर जाऊन त्या बँकेच्या मॅनेजराला सांगाल की माझ्या अकाउंटमध्ये जे काही पैसे आहेत ते तुम्हाला देऊन टाक. त्यावेळी मॅनेजर तुम्हाला सांगेल, भाऊ, या 5 वर्षात तुम्ही 1 रुपया पण बँकेत टाकला नाही तर मी तुम्हाला पैसे कसले परत करू? त्या पद्धतीने आपण येशू ख्रिस्ता त्या पद्धतीने आपण ख्रिस्ती आहोत. म्हणजे आपण वरवरून येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, आपण मुखाने बोलतो की येशूवर माझा विश्वास आहे, पण प्रत्यक्षात आपण त्याची वचनं पाळत नाही, आपण त्याच्या वचनानुसार जीवन जगत नाही, आपण आपला चुकीचा मार्ग सोडत नाही, आपण आपल्या गुरमीतच जीवन जगतो. तर शेवटी ज्यावेळी येशू ख्रिस्त या पृथ्वीवर न्याय करायला येईल त्यावेळी तो आपल्याला कसं सांगेल की तुम्ही स्वर्गात जा? कारण तो म्हणेल की तुम्ही तर माझ्या वचनाप्रमाणे जगलाच नाही, तुम्ही फक्त माझं नाव घेत राहिलात, पण तुम्ही तुमच्या जीवनात परिवर्तन आणलंच नाही, तुम्ही दुसऱ्यांना फसवण्याचा बंद केलंच नाही, लबाडी सोडलीच नाही, लोकांना शिव्या देणं सोडलंच नाही, लोकांना क्षमा केलीच नाही, तर तुम्ही आज स्वर्गात जाण्याचा कसा विचार करता? माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जसं तो बँकेचा मॅनेजर 5 वर्षाने आपल्याला सांगेल की या 5 वर्षात तुम्ही 1 पण रुपया गुंतवणूक केला नाही आणि आता पैसे कसे मागताय, त्याप्रमाणे येशू ख्रिस्तही आपल्याला म्हणेल की तू तर माझ्या वचनाप्रमाणे वागलाच नाही, तू तर माझ्या वचनाप्रमाणे वागलीच नाही आणि आज तुला स्वर्ग मी कसा देऊ? म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशूवर फक्त मुखाने विश्वास करणं महत्त्वाचं नाही आहे, येशूवर अंतकरणाने विश्वास करणं आणि मुख्यतः विश्वासाप्रमाणे कृती करणं हे महत्त्वाचं आहे. आपण विश्वास ठेवला आहे की येशू ख्रिस्त माझा तारणारा आहे, येशू ख्रिस्त माझा प्रभू आहे, तो माझा धनी आहे, हा विश्वास चांगला आहे, पण या विश्वासाप्रमाणे कृती पण करायला सुरुवात करा. म्हणजे तुम्ही अजूनही चुकीचं काम करत आहात आणि तुम्ही म्हणताय काय नाही, मी चुकीचं काम करतो आणि दर आठवड्याला मी वदनाला जातो प्रार्थनेला आणि सिस्टर सांगतात सगळ्यांना क्षमा करा, पाप कबूल करा, पश्चाताप करा. त्यावेळी मी कबूल करतो की देवा मी हे पाप सुरू ठेवलेलं आहे आणि देव पण माझ्यावर दया करतो आणि क्षमा करतो. असं नाही होणार, असं नाही चालणार. तुम्ही जर चुकीचं काम करताय तुम्ही ते चुकीचं काम बंद केलं पाहिजे. तुम्ही जर एखाद्याला फसवलेलं आहे आणि पवित्र आत्मा तुम्हाला दाखवतोय की हे फसवणं चुकीचं आहे, जाऊन त्याच्याकडे क्षमा माग आणि त्याला जे काही फसवलेलं आहे त्याला परत कर, तुम्ही ते केलं पाहिजे. तुम्ही जर नाही करणार आणि तुम्ही असं म्हणाल नाही नाही त्यापेक्षा मी त्याला जाऊन देण्यापेक्षा मी देवाच्या मंदिरात जाऊन दान देतो, नाही, देव तुमचं दान स्वीकारणार नाही. म्हणून मत्तई शुभवर्तमानामध्ये लिहिलेलं आहे की तू जर देवाच्या पवित्र वेदीसमोर दान अर्पण करायला येत आहेस आणि त्यावेळेला तुझ्या आठवण आली, तुझ्या ध्यानात आलं की तुझ्या भावाविरुद्ध किंवा कोणाविरुद्ध तुझ्या मनात द्वेष आहे, तर दान तसंच तिथे ठेव आणि पहिल्याने जाऊन त्याच्याशी समेट कर आणि त्याच्याशी समेट केल्यानंतर तू आपलं दान आणून देवाच्या मंदिरात अर्पण कर, म्हणजे ते दान देवाला मान्य होईल. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशू ख्रिस्त आपल्या सगळ्यांना विपुल जीवन द्यायला तयार आहे, पण हे विपुल जीवन आपण त्यावेळेला अनुभवू शकतो ज्यावेळी आपण देवाच्या वचनानुसार चालू आणि त्याच्या वचनानुसार
त्या वचनानुसार जीवन जगायला सुरुवात करू. म्हणून योहान येशू ख्रिस्ताचा लाडका शिष्य म्हणतो त्याच्या शुभवर्तमानामध्ये, त्याच्या पत्रांमध्ये, योहानाने त्याच्या पत्रांमध्ये लिहिलेलं आहे की देवाच्या आज्ञा कठीण नाही आहेत, देवाच्या आज्ञा कठीण नाही आहेत, देवाच्या आज्ञा सोप्या आहेत, पण त्या आपल्याला पाळल्या पाहिजे. माणूस देवाच्या आज्ञा स्वतःहूनच कठीण करतो, कारण त्याचा स्वभाव पापी आहे. आपला प्रत्येकाचा, मी तुम्हाला सांगते असं नाही, आमचा सगळ्यांचा, आपल्या प्रत्येकाचा स्वभाव पापी आहे. आणि आपला पापी स्वभाव आपल्याला देवाच्या वचनाप्रमाणे चालायला देत नाही. पण आपण ज्यावेळी आपण निश्चयच करतो, नाही मी देवाच्या इच्छेप्रमाणे वागणार नाही, आज मी त्याच्याकडे जाऊन क्षमा मागणार, जरी त्याला माझ्याबद्दल काही वाटेल तरी पण मी त्याच्याकडे जाऊन क्षमा मागणार. आणि आपण आपल्या देह स्वभावाच्या म्हणजे पापी वृत्तीला प्रतिविरुद्ध करून पवित्र आत्म्याचं ऐकतो, देवाचे शब्द पाळतो, वचन पाळतो आणि आपण वचनानुसार वागतो. त्यावेळेला देव आपल्याला प्रतिफळ देतो आणि देव आपलं जीवन आशीर्वादित करतो. हालेलुया, 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 हालेलुया. खूप लोकांना असं वाटतं की कामामध्ये खोटं बोललंच पाहिजे. आता काम आहे तर खोटं बोलणं गरजेचं आहे, नाही तर काम कसं पुढे जाणार. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, खोटं बोलून जेवढे पैसे मिळवाल ना, ते पैसे तुम्हाला कधीच टिकणार नाही. पण खरे बोलून तुम्ही 4 पैसे कमवाल ना, त्या 4 पैशांवर पण देवाचे आशीर्वाद येतील आणि ते पैसे तुम्हाला कमी पडणार नाही. हालेलुया, 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 हालेलुया. कारण त्या 4 पैशांवर एवढे देवाचे आशीर्वाद असतील की तुम्हाला हॉस्पिटललाच जायला लागणार नाही. म्हणून पैसे वाचतील. तुमच्या घरामध्ये जे काही धान्य आहे त्याच्यावर देवाचे आशीर्वाद येईल, म्हणून तुम्हाला धान्याची चिंता करावी लागणार नाही. तुमच्या मुलाबाळांचं जीवन देव अशा रीतीने आशीर्वादित करेल की त्याचा शिक्षणाचा खर्च देव स्वतः तुम्हाला पुरवेल आणि ते 4 पैसे तुमच्याकडे टिकून राहतील. म्हणून चुकीच्या मार्गाने दुसऱ्यांना फसवून, दुसऱ्यांना लुबाडून पैसे कमवू नका, तर खऱ्या अंतकरणाने आणि कोणाला त्रास न देता जे काही तुम्ही कमवाल त्या सगळ्यावर देवाचे आशीर्वाद असणार आणि देव तुम्हाला त्याद्वारे आशीर्वादित करेल. तुम्हाला कोणत्याच पद्धतीने काही गोष्ट कमी होऊ देणार नाही. म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुमच्या आत्मिक जीवनामध्ये चोर जे तुमच्या जीवनात काम करत आहे, चोरी करत आहे, घात करत आहे, तुमचा नाश करत आहे, याचा नीट विचार करा आणि चोराला आपल्या जीवनातून हकलवून लावा, म्हणजे सैतानाला हकलवून लावा. जसं तुम्हाला माहिती पडलं माझ्या घरात चोर येणार आहे, तुम्ही रात्रभर जागे राहता, घरात बंदोबस्त करता चोर शिरू नये म्हणून. त्या पद्धतीने तुमच्या आत्मिक जीवनामध्ये सैतानाने जे तुमची चोरी करायला लावली आहे त्या चोराला अडवा, त्या चोराला तुमच्या जीवनातून बाहेर काढा, म्हणजे सैतानाच्या गोष्टी बंद करा. ज्यावेळी तुम्ही सैतानाच्या गोष्टी बंद कराल आणि देवाच्या इच्छेप्रमाणे कराल, त्यावेळी येशू ख्रिस्त जो या वचनात सांगत आहे, मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलेलो आहे. तुम्ही विपुल पद्धतीचं जीवन येशू ख्रिस्ताद्वारे अनुभव घ्याल, येशू ख्रिस्ताद्वारे तुम्हाला विपुल जीवन मिळेल. मी खूप लोकांना पाहिलेलं आहे की अगोदर त्यांची घरची परिस्थिती गरिबीची होती, पण येशूवर विश्वास ठेवून त्यांनी चांगल्या मनाने, चांगल्या रीत्याने काम करायला सुरुवात केली आणि आज ते इतके श्रीमंत आहेत, त्यांचं घरही इतकं मोठं आहे आणि ते स्वतः सांगतात की देवाने आम्हाला भरपूर आशीर्वाद दिलेले आहेत. हालेलुया, 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 हालेलुया. आम्ही तुम्हाला कधीच सांगणार नाही की येशूवर विश्वास ठेवून तुमचं सगळं जीवन चांगलं होईल, कधी तुम्हाला दुःख येणार नाही, आजार येणार नाही, संकट येणार नाही, असं होणार नाही. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यानंतर सैतान आपल्याला अधिक त्रास देतो, म्हणून तो आपल्याला अधिक सतावण्याचा प्रयत्न करतो. पण या काळामध्ये आपण धीर धरून देवाकडे प्रार्थना करणं महत्त्वाचं आहे आणि देवाने जे आपल्याला वचन दिलेलं आहे की मी त्यांना विपुल जीवन देईल, तो येशू ख्रिस्त मला विपुल जीवन देईल, हा माझा भरोसा आहे. आणि या भरोस्यावर टिकून राहून तुम्ही संकटात धीर धराल तर एक दिवस तुम्ही स्वतः म्हणाल की येशू ख्रिस्ताने मला विपुल जीवन दिलं आणि बहुतांचं जीवन मला त्याने दिलेलं आहे. म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाच्या वचनानुसार वागायला सुरुवात करा. सगळ्या चुकीच्या गोष्टी बंद करा. तुमच्या जीवनामध्ये सैतानाचं जे काही काम सुरू आहे ते काम अडवा. सैतानाला, त्या चोराला तुमच्या जीवनातून हकलवून लावा आणि येशू ख्रिस्तावर पूर्ण अंतकरणाने विश्वास ठेवा आणि त्याद्वारे येशूच्या प्रेमाचा अनुभव घ्या. येशू ख्रिस्त तुम्हाला विपुलपणे जीवन देईल आणि तुमचं जीवन त्याच्या स्वर्गीय आशीर्वादाने आणि स्वर्गीय कृपादानाने भरून काढेल. हालेलुया, हालेलुया,
हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता प्रार्थना करण्याची वेळ आहे आणि मी तुमच्यासाठी आता प्रार्थना करणार आहे. म्हणून विश्वास ठेवा की या घडीला प्रभू तुम्हाला स्पर्श करून बरं करेल आणि तुमच्या आजारातून, दुःखातून तुम्हाला प्रभू बाहेर काढेल. म्हणून विश्वासाने तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे तिथे हात ठेवा. तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर तुमच्या छातीवर हात ठेवा आणि विश्वास ठेवा की या घडीला प्रभू तुमच्या जीवनात कार्य करेल. प्रभू येशूच्या पवित्र नावाने तुमच्या शरीरातील सर्व आजार या घडीला निघून जाओ. तुमच्या जीवनातील सगळी दुःख प्रभू येशूच्या नावाने निघून जाओ. सैतानाच्या सगळ्या बंधनातून प्रभू येशू तुम्हाला पूर्णपणे मुक्त करो. तुमच्या कुटुंबामध्ये जी काही भांडणं आहेत ती भांडणं प्रभू येशूच्या नावाने निघून जाओ. या घडीला स्वर्गातून महान देवाची शांती आणि प्रभू येशूचा आनंद तुमच्या जीवनामध्ये आणि तुमच्या कुटुंबामध्ये कार्य करो. तुमच्या जीवनातील सर्व दुःख, संकट, आजार प्रभू येशूच्या नावाने निघून जाओ. तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येऊ. आमेन.